नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आर्विश आणि मम्मा. ऍक्च्युली आर्विश शांत नव्हता राहत, म्हणून आर्विशला जरा मोबाईल देऊन शांत बसवलेलं आहे. तुम्ही इकडे बघू शकता. आर्विश हाय कर सर्वांना. हाय, फ्लँकिस दे बाबू सर्वांना. आलू, तुझ्या स्कूलमध्ये काय होतं आज? योगा डे. योगा डे होता ना बेटा? ओके. तर मंडळी योगा डे आहे. तर योगा डेच्या तुम्हाला इंटरनॅशनल योगा डे आहे आज. तर इंटरनॅशनल योगा डेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि योगा हा सर्वांनी करत राहा. हा आम्हाला पॉसिबल नाही होत ती गोष्ट वेगळी आहे, बट केलेला चांगला असतो नेहमी शरीरासाठी ना विषय फ्रेश असतं. आणि त्याच्यामध्ये कसं की माणसं म्हणजे जे योगा करतात ते एकदम फिट असतात, ऍक्टिव्ह राहतात आणि फिट असतात. ऍक्टिव्ह असतात आणि फिट असतात. ठीक आहे. तर मग योगा करत जावं. ज्यांना पॉसिबल आहे त्यांच्यासाठी तरी करा तुम्ही, आणि ज्यांना पॉसिबल नाही तर मग काय टाइम काढा, बस बाकी काय नाही. आणि एक्सरसाइज केलीच पाहिजे. हो ते आहे, बट तेवढं पॉसिबल झालं पण पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. पॉसिबल करण्यासाठी ना म्हणजे माणसांनी वेळातून वेळ काढणं हे महत्वाचं आहे. ओके. आजच्या याच्यात ठीक आहे, चालेल. तर मंडळी आजचा आपला जो विषय आहे तो तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की मी कोणत्या विषयावरती बोलणार आहे. ऍक्च्युली खूप कमेंट्स होत्या आणि खूप म्हणजे प्रत्येकाचा प्रश्न एकच होता की आरू कुठे राहणार आहे, आरू कुठे राहणार आहे. ऍक्च्युली कसं आहे माहिती का, प्रत्येकाचा एकच प्रश्न येत होता की आरती तू जर ऑफिस जॉईन करतोय तर मग आरूची काळजी कोण घेणार, आरू कुठे राहणार आहे आणि मग आरूला कुणाकडे सोडणार आहे. आणि काही निगेटिव्ह कमेंट्स पण होत्या 2-3, पण मी त्या ठेवल्या नाही. लगेच उडवते, मी ठेवत नाही अशा निगेटिव्ह कमेंट्स जास्त. तर विचारलं होतं की आई असून मग तुला कशी काळजी नाही आहे त्याची, आणि आई असून तू लगेच जॉबला का जाते, असं त्याच्या भरपूर XYZ असतात कुणाचे. आपण बोलतात ना, मी माझ्या एका लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आपण बोलणाऱ्याचं तोंड नाही धरू शकतो आणि ही जगाची रीतच आहे. तर मग ठीक आहे, मला काय वाईट नाही वाटत आहे, कारण आईच्या जास्तीत जास्त कमेंट्स होत्या की ताई तू जॉबला जाते, मग आर्विशला कोण सांभाळणार, विशाल दादा ऑफिसला, मग आर्विशची काळजी कोण घेत आहे, आर्विशला पाळण्याघरात ठेवलं का, अशा पण कमेंट्स होतात. तर हो, आर्विशला पाळण्याघरात ठेवलेलं होतं. हे मला तुम्हाला तेव्हाच क्लिअर करायचं होतं, पण मला नाही सांगता आलं, कारण तेवढी मनस्थितीच तेव्हा माझी ठीक नव्हती की मी आर्विशला पाळण्याघरात टाकले हे तुमच्यापर्यंत शेअर करू शकते. कारण बोलतात मी माझ्या काळजावरती दगड ठेवून तो घेतला होता निर्णय आर्विशला पाळण्याघरात टाकायचा, आणि त्या क्षणाला व्हिडिओ शूट वगैरे मला ते पॉसिबलच नव्हतं. झालं पण नसतं माझ्याकडनं पॉसिबल व्हायचं. पण ते मी म्हणजे तुम्हाला जे आहे ते क्लिअर सांगते की आर्विश पाळण्याघरात फक्त 5 दिवस होता. 4 ते 5 दिवस आर्विश फक्त पाळण्याघरात होता. नंतर मग बोलतात ना, मनाची तयारीच नाही. मग जॉबला जाऊ की नको जाऊ, ऑफिस जॉईन करू की नको, असे प्रश्न माझ्यासोबत पडायला लागले. मी ह्या विचारामध्ये जवळजवळ 3 दिवस मी झोपली नाही मंडळी. आर्विश 4 दिवस पाळण्याघरामध्ये मी 3 दिवस झोपली नाही. मी रात्रभर जागी होती, रात्रभर विचार करत होती की मी जे निर्णय घेते तो योग्य घेते का. मी माझ्या बाळाला आजपर्यंत आर्विशला मी माझ्यापासून असं म्हणजे ना एक तास पण 2 तास मुश्किल सोडलेला असेल. जेव्हा मी बिझनेस करायची, जेव्हा मी बिझनेस करायची तेव्हा तो बेटा जेव्हा मी बिझनेस करायची तेव्हा तो माझ्यापासून थोडा लांब असायचा 2 तास, पण तो शॉपवरती येऊन जायचा नंतर. त्यामुळे मला तेव्हा एवढं काही वाटत नव्हतं, कारण तो माझा बिझनेस होता. पण आता डायरेक्टली 9-10 तास मी त्याला सोडून राहणार, आणि मग ह्या सगळ्या विचार मला जमत नव्हते, पण मन नव्हतं लागत. एक दिवशी ते इंटरव्ह्यूला गेले आणि परत रिटर्न आले. पुन्हा त्या पाळण्यावाली ताईच्या घरी जाऊन पोचले. मग त्या का ग तू तर गेली होती, म्हटलं मन नव्हतं लागत. मग त्यांनी मला थोडं समजवलं की नवीन आहे तुला या सगळ्या गोष्टी सवय लागेल हळूहळू. आणि इकडे विशाल मला बोलत होते की नको तू करू म्हणून, नको जॉबला जाऊ, मग तुझा निर्णय आहे, तुला जे हवंय ते तू करू शकते. तर तुम्हाला विशाल दादा सांगतील काय बोलत होते. म्हणजे तिला सांगितलं होतं की नको जाऊ तू जॉबला, की आर्विश अजून लहान आहे, 2-2.5 वर्षाचंच आहे, त्याच्याकडे कोण बघणार आहे, मी जॉबला तू जॉबला तर कसं होणार. आणि पाळण्याघरात ठेवणं म्हणजे भरपूर लोक ठेवतात पाळण्याघरात, पण आमची जी मनाची आम्ही तयार नव्हतो, आमची जी मनाची आम्ही ती तयार होतच नव्हतो आम्ही की पाळण्याघरात कोणाच्या भरोश्यावर सोडायचं. कधी असा विचार पण केला नव्हता की आर्विशला पाळण्याच्या घरात आम्ही सोडणार नाही. ओके. मी कधीच विचार नव्हता केला की मी आर्विशला पाळण्याघरात ठेवेल. पण कसं असतं, तुम्हाला माहितीये संसार हा तुमच्यापासून मी काय लपवलेला नाहीये. हे बघा, हे असं आहे, संसार मी काही तुमच्यापासून लपवलेला नाहीये, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आणि आता हा संसार आमचा दोघांचा आहे, तर आम्हालाच पुढे घेऊन जायचं आहे. आता आमच्या दोघांचे पण स्वप्न आहेत, आर्विशचे पण स्वप्न आहेत, ते आम्हाला दोघांना पूर्ण करायचे आहेत. आणि युट्यूब आहे,
पण युट्यूबचं कसं आहे माहितीये का, युट्यूब आहे पण युट्यूबवरती टिकून राहणं खूप कठीण आहे. खरं सांगायचं तर युट्यूबवरती आहे टिकून राहणं खूप कठीण आहे. हे बघा, लॉकडाऊनच्या वेळेस ज्यांचे चॅनल ग्रो झाले त्यांचं तर ठीक आहे, खूप चांगलं इन्कम वगैरे असते, पण युट्यूबवरती आता सध्या टिकणं खूप कठीण काम आहे. प्रत्येकाचं चॅनल चालेलच असं नाहीये, किंवा प्रत्येकाला पैसे येतीलच असं नाहीये. आणि आमची गरज आहे तर जे आहे ते मंडळी, खरंच तुम्हाला ओपनली बोलायचंय, आमची गरज आहे पैसा कमवायची. आम्हाला दोघांचा जो फोकस आहे पैसा कमवायचा आहे. कारण आमची सुरुवात आहे, आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहे आणि हा जो काळ आहे तो थोडा स्ट्रगलचा काळ आहे. एकट्यासाठी नाही, दोघांसाठी पण. आणि संसाराचे 2 चाकं असतात, एक नवरा आणि बायको दोघांनी मिळून चालायचं असतं. आणि मुलांसाठी तर आई वडील तर करायलाच लागतं, आई वडील करावंच लागतं, करतातच. आणि ती जबाबदारी आहे. शिक्षण आहे त्याचं पुढे. आता तुम्हाला माहितीये बाहेरच्या जगामध्ये पहिल्यासारखं राहिलं नाहीये की आपण शाळेत जायचो यायचो, एवढा खर्च नव्हता लागत. पण आता तसं नाहीये. मी रियालिटीवरती म्हणजे मी जे बोलते आहे तर असं नका समजू की कोणी काय पण बोलले ह्या सेंटेन्सला की पैसा खूप गरजेचा आहे, पैसा हे. बट मी जे माझ्या व्हिडिओमधून जे दाखवते ती रियालिटी दाखवते की प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते ना विशाल. आपल्या व्हिडिओमध्ये रियालिटी आहे आणि आमच्या दोघांचा जो फोकस आहे तो आर्विसच्या शिक्षणाकडे आहे. नंतर आमचं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं, त्या गोष्टींकडे आमचं लक्ष असतं. काही पाऊल घेणं म्हणजे काय गरजेचंच आहे. ग्रो व्हायला अप्स अँड डाऊन असतात युट्यूबमध्ये, ठीक आहे. बट जॉब करणं, स्वतःला प्रेझेंट ठेवणं आणि आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे हे तयार करणं एका महिलेसाठी खरंच खूप गरजेचं आहे. 4 भिंतीच्या आतमध्ये राहण्यापेक्षा महिलांनी बाहेर निघावं, स्वतःचं काहीतरी करावं. ते का 1 रुपया असो किंवा 4 रुपये असो, ते स्वतःच्या हिमतीने कमवावे. खूप स्वाभिमान असतो, खूप अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि ऑफकोर्स मी पहिले जॉब केलेला आहे, त्यामुळे मग घरात बसून तर मला काही जमणार नव्हतं. मी आर्विश लहान होतं तरी मी काही ना काही करत होते, बिझनेसच कर, इकडंच इथे डोकं लावते. त्यानंतर मी युट्यूबवरती पण, असं पण नाही की आपलं चॅनल सक्सेस नव्हतं, आपलं चॅनल पण सक्सेस आहे. पण खूप कमी वेळात आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे युट्यूबवरती. तर मी आरतीला सांगितलेलं की ती 2.5 ते 3-4 वर्षापासून ती घरातच होते. म्हणजे तिची प्रेग्नन्सी राहिली, त्याच्यानंतर झाल्यापासून आर्विश आता 2.5 वर्षाचा झालाय, तोपर्यंत ती घरातच होती 4 भिंतीच्या आतमध्ये. तर मला सांगितलं की का निर्णय घेतलेला आहे, आर्विसचं शिक्षण आणि ऑल घरातल्या सगळ्या गरजेच्या गोष्टी ह्या सगळ्या दोघांना मिळून बघायच्या आहेत. असं नाही की मला विशालची इन्कम आहे, विशालची इन्कम पण आहे. ते घरातलं सांभाळतायत, सगळ्या गोष्टी त्या बघतायत, इथल्या घरातल्या त्या व्यवस्थित सांभाळतात. पण पुढचं काही साध्य करण्यासाठी, पुढचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला घराच्या बाहेर पडणं, निघायला गरजेचं आहे. आणि ते त्यांची जबाबदारी खूप छान प्रकारे घेतायत, निभवतायत. पण त्याच्या पुढे काय, बरोबर आहे. ते तर बघा, त्यांचं कर्तव्य आम्हाला दोघांना व्यवस्थित ठेवायचंय, ते त्यांचं कर्तव्य पूर्ण करतात. पण त्याच्यानंतर मग काय, कारण मग पुढचं स्वप्न पण आहे, स्वतःचं घर घ्यायचंय, आर्विसचं पुढे शिक्षण आहे. आता तो प्ले ग्रुपला गेलाय, आताशी फक्त सुरुवातच आहे. पुढे जाऊन त्याला चांगलं शिक्षण आम्हाला टाकायचं आहे, त्याच्या बाबतीतले पण काही निर्णय आम्हाला घ्यायचे आहेत. तर मग आर्विश 5 दिवस पाळणाघरात होता. मी जेव्हा इंटरव्ह्यूला जात होते तेव्हा, मग इंटरव्ह्यूला जात होते, जायचे यायचे, 3-4 तास पाळणाघरात असायचा. आणि त्या ताई पण खूप छान सांभाळत होत्या, खूप सपोर्ट करत होत्या मला. पण मग तिकडे विशालचं पण दिवसभर मन नव्हतं लागत, मी रात्रभर झोपत नव्हती. मग असा निर्णय घेताना मी एक दिवस ऑफिसला नाही गेले, माझी ट्रेनिंगच होती आणि मी ऑफिसला नाही गेले. मग म्हटलं आता काय करायचं, मला काही समजतच नव्हतं. मग विशाल बोलले की ठीक आहे, तुला जॉब करायचं आहे, तुला छान वाटतं जॉब करायचं, पण मग तू एवढं काय बोलले विशाल तेच तुम्हाला सांगते. तर मी आरतीला बोललो की तुला जॉबला बाहेरच पडायचंय, तर आपण काहीतरी निर्णय घेऊ, काहीतरी म्हणजे याच्यामध्ये सोल्युशन काढू याच्यावर, ठीक आहे. तर तिला म्हटलं जर आर्विशला पाळणा घरात ठेवण्याऐवजी त्याला घरातच ठेवू आपण. तर त्याच्या घरचे आपण काहीतरी डिसिजन घेतला, आम्ही दोघांनी बसून बोललो, आम्ही एकमेकांशी आम्ही बसून बोललो. तर आम्ही असा निर्णय घेतला की आरती जॉबला जाईल तर मी माझ्या जॉबचा टाइम चेंज करेल, ठीक आहे. कारण की आमचं मनच लागत नव्हतं आर्विशला कोणाकडे ठेवायचं, ऍक्च्युली मनच नव्हतं. त्या ताई खूप सपोर्टिव्ह होत्या, त्याला वरण भात वगैरे भरवायच्या 2 तासासाठी ठेवायची मी तरी. पण मग मन नव्हतं लागत, नाही बाबा
8-10 म्हणजे 9-8 तास वर्किंग असतं, ट्रॅव्हलिंगला 1 तास, 9-9.5 तास जर बाहेर असेल तर मग नाही, मन अजिबातच लागत नव्हतं, अजिबात मन लागत नव्हतं. आणि मग असं करता करता 2-3 दिवस असेच गेले. जे आहे ते सेकंड शिफ्टला जातील आणि डे शिफ्टला मी असेल. म्हणजे मी सकाळी ऑफिसला जाते तेव्हा विशाल आर्विश सोबत असतात आणि मग जेव्हा विशाल ऑफिसला जातात तेव्हा मी आर्विश सोबत असते. असं आम्ही टायमिंग चेंज करून घेतला विशालने. नाही, आर्विशला कुठे असतो ह्या गोष्टी तुम्हाला आज क्लिअर झाल्या की आर्विशला पाळण्याघरात टाकलेला आहे का. तर म्हणजे होता निर्णय आर्विशला पाळण्यात घरात टाकायचा, पण निर्णय बदलला आणि आम्ही दोघा नवरा बायकोंनी स्ट्रॉंग निर्णय घेतला की ठीक आहे, आपण त्याला पाळण्याघरात नाही ठेवायचं, तो आपल्यासोबतच राहील आणि आपल्यासोबत जास्त सेफ आहे. आपलं बाळ आपल्या डोळ्यासमोर असेल आणि जे आपल्याला हवं आहे ते पण आपण साध्य करू शकतो. एवढंच आहे की स्ट्रगल थोडं खूप जास्त आहे. आणि ज्या दिवशी पाळण्याघरात सोडलं होतं त्या दिवशी खरंच शूट करायची इच्छा काय मला माझं स्वतःचं समजत नव्हतं. मी खूप विचारत होते, खूप टेन्शनमध्ये होते, म्हणजे माझी काहीच इच्छा नव्हती होत करायची असं सगळं. तर मग ते तर म्हणजे तुम्ही बोलणार की पाळण्याघरात टाकलं तर मग शूट नाही केलं का, तर नाही केलं मंडळी. अजिबात ती परिस्थिती नव्हती की मी शूट करेल म्हणून, कारण मीच खूप रडली होती, खूप रडली त्याला पाळण्याघरात टाकलं त्या दिवशी. आणि विशाल तर ऑफिसला निघून गेले होते, पण मग माझ्या एकटीचा निर्णय झाला तो. आणि नंतर मग तो निर्णय फायनली विशालने चेंजच करून टाकला, नाहीच त्या निर्णयावरती राहू दिलं. आणि मग आता जे चालू आहे ते रुटीन तुम्ही बघतायत. पण हो, आयुष्यात काही निर्णय घेणं खूप गरजेचं असतात. आता इथे प्रत्येक सोशल मीडियावरती मी सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकतं, पण ही रियालिटी आहे आमच्या दोघांचीच नाही. असे खूप कपल्स असतील, खूप जास्त कपल्स असतील की त्यांची ही रियालिटी असेल. आमच्या मंडळी, आमचे जे व्हिडिओ आहे ती रियालिटी आहे आणि आम्ही जे खरं आहे ते दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तुम्हाला. आणि हो, ही आमच्या दोघांची परिस्थिती नाहीये, सर्वांचीच परिस्थिती असते. ज्या बघा मध्यवर्तीयन जे घरगुती मध्यवर्तीयन जे लोक आहेत, जे परिवार आहेत, तर मुंबईमध्ये राहणाऱ्या तर 99% पब्लिक अशी आहे की हजबंड वाईफ दोघंही वर्किंग असतात आणि मुलं पाळण्याघरात असतात. ही काही जगावेगळी गोष्ट नाहीये की मुलं पाळण्याघरात राहणं म्हणजे चुकीचं आणि आई-वडिलांना कर. आणि मी असं पण म्हणजे एक ताई होते जॉबला होत्या त्या, आणि त्यांच्या मॅटर्निटी लिव्ह संपल्या, त्या पण 6 महिन्याचं बाळ ठेवून त्याच्यानंतर त्या जॉबला जायच्या. 6 महिन्याचं छोटंसं बाळ त्यांच्या घरी त्यांची फॅमिली सांभाळायची. आणि अजून एक मी आमच्या या बाजूच्या बिल्डिंगमध्ये एक लेडी बघितलेली आहे, ती तर अक्षरशः म्हणजे प्रायव्हेट जॉबला आहे आणि तिचं फक्त 4च महिन्याचं लहान बाळ आहे. ते पाळण्याघरात ठेवून ती जाते. नाव सांगणार नाही फक्त इथे, कारण हे सोशल मीडिया आहे, पण हे मी माझ्या डोळ्यांनी बघते. आणि फक्त 4च महिन्याची मुलगी ही तिची. आणि अजून मी अशा भरपूर बायका बघितलेल्या आहेत की ज्या लहान लहान मुलांना सोडून जॉबला जातात. आणि मी अंबरनाथला राहायचे तेव्हा मी एक मुलगी बघितलेली होती, तिचं काहीतरी फॅमिली इश्यू होते, मिस्टर नव्हते तिच्यासोबत. तर त्या मुलीला मी खूप अशी एकदम बारीक होती, पतलीशी आणि लहान वयाने, जास्त काही मोठी पण नव्हती, पण ती पण तिच्या मुलाला पाळण्यात होतं. माझं लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं तेव्हा मी तिला बघायची. ती पण तिच्या मुलाला पाळण्याघरात सोडायची, सकाळी धाव जायची आणि कामाला पोचायची. एवढं स्ट्रगल बायका करतात मुंबईच्या बायकांना, खरंच मनापासून सॅल्यूट आहे. ट्रेनमध्ये प्रवास करतात आणि म्हणजे काय बोलणार, शब्द कमी आहेत बायकांसाठी बोलण्यासाठी. बायका आहेत आणि त्याला खरं स्ट्रगल म्हणतात. नाही का, म्हणजे असं पण भरपूर बायका आहेत की शॉपिंग करणं प्रत्येकाचा आवड असते, प्रत्येकाला कुठे ना कुठे फिरायला जायची आवड असते आणि प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. पण इकडे मुंबईला हीच लाईफस्टाईल तुम्हाला बघायला मिळेल. नवरा बायको दोघंही वर्किंग, मुलं पाळण्याघरात, शाळेमध्ये आणि फक्त स्ट्रगल आणि स्ट्रगल. इथे तुम्हाला हेच बघायला मिळेल जास्तीत जास्त मुंबईमध्ये बघायला गेलात तर. अजून या व्यतिरिक्त काय जास्त बोलणार, तर खूप जास्त बोलले, व्हिडिओ पण खूप जास्त मोठा झाला असेल आय नो. चल व्हिडिओ इकडेच एंड करते. आणि तुमचा आज प्रश्न होता आर्विश पाळण्याघरात आहे का, नाही, आर्विश आमच्या दोघांसोबतच असतो. हो, पाळण्याघरात होता पण काही लिमिटेड म्हणजे 4 दिवसांसाठी बस, त्याच्या व्यतिरिक्त नाही. आणि असा डिसिजन घेतलेला आहे. आय होप तुम्हाला हा निर्णय आमच्या दोघांचा आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.